मनापासून आभार असतील आमचे डीजे वॉकर्स यांचे, तर मनापासून शैलेश दादा यांचे देखील आभार मानूयात, शैलेशजी भोईर साहेब, कारण UTCच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना घर बसल्या ही सुविधा खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून प्राप्त होतीये। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चेमध्ये असलेलं UTC चॅनल, या चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका। जाऊयात मैदानाच्या आत, सलामीची जोडी मैदानाच्या आत, यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व अर्थातच कैलास भांडे, जो मात्र क्रिकेटमध्ये आणि या संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये जर बघायला गेला तर टेनिस क्रिकेटच्या चर्चेमध्ये असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि तो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय। त्याचा समवेत पाहायला मिळतोय नितीन अंदाडे देखील पाहायला मिळतोय बॅटिंग वरती। क्रिकेट मधला खूप सारा अनुभव या दोन्ही फलंदाजांकडे आहे। तर अंबरजी संघाकडनं गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय राज। या स्पर्धेमधनं प्रसन्न चव्हाण सर रजा घेत आहेत, आपलं पुनश्च एकदा मनापासून आभार, आपण आलात। जाऊयात मैदानाच्या आत, जिथे मात्र सामना रंगतोय। मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी राज पाहायला मिळतोय, पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय। तर स्ट्राइक इन वरती कैलास भांडे, लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळतोय। कैलास भांडे चांगली फटकेबाजी करतोय। ओहो, या मॅच मध्ये देखील पहिल्याच चेंडूवरती आघात झाला, क्षेत्र निवडलं गेलंय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार चेंडू निघून गेलाय, वन बाउन्स ओव्हर द रोप आलाय, पहिल्याच चेंडूवरती खणाघाती चौकार। नक्कीच खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, पडद्यामागे खूप काही असतं मित्रांनो, परंतु तो पडद्यामागे जाणं देखील गरजेचं असतं। या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं चार चांद लावण्याचं काम, ज्यांच्या मेहनतीतनं जे काम सांगितलं ते मात्र त्यांनी मात्र चोख बजावण्याचं काम केलं। या संपूर्ण अनुयायांचं नाव घेणं गरजेचं आहे। प्रफुल्ल विदे, विपुल, तसेच आदेश खाडे, तन्मय बेरे, प्रफुल्ल सासे, विपुल गाडेकर, आदेश खाडे, तन्मय बेरे, उदय खाडे, नयन गाडेकर, विराज शेळके, तन्मय भोईर, निरूपण भेरे, प्रेम हस्कर, विघ्नेश गाडेकर, शुभम गाडेकर, सागर भेरे, आदेश विदे, जयेश गाडेकर आणि बाळादादा माझं नाव टाकायचं विसरला वाटतं तू, धन्यवाद। तर आमचा विदे परिवार तर नक्कीच तुमच्या सोबत असतोच। जाऊयात मैदानाच्या आत, या संपूर्ण अनुयायांचं पुनश्च एकदा मनापासून आभार मानूयात। खऱ्या अर्थानं हे रंगरंगोटीचं काम, दिलेलं ते काम, पडलेलं ते काम करण्याचं या संपूर्ण अनुयायांनी मात्र काम केलं गेलंय आणि त्याच अनुषंगाने ही स्पर्धा मात्र तुम्ही पाहताय की जबरदस्त नियोजनामध्ये संपन्न होताना पाहायला मिळतेय। तर जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये देखील करतोय कैलास भांडे। पहिल्या चेंडूवरती आघात झाला, काय जबरदस्त फटका सजवला गेला। पुन्हा एकदा राज यावेळेस चेंडू घेऊन जाईल। ओहो, यावेळेस दहशत, दरारा, ताकद, नजाकत कैलास भांडेच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल पाहायला मिळाली। जाणतोय की हा षटकार मात्र थोडासा मनसुबे उद्ध्वस्त करणारा गोलंदाजाला आणि गोलंदाजाची दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली। एक्स्ट्राची धाव आली आहे, व्हाईटची धाव आली आहे। ओहो, यावेळेस केवळ क्लिक केलाय बघा, नजाकत भरा शॉट पाहायला मिळतो, गॅप मध्ये आहे, दूरवरून ट्रॅव्हल करतो क्षेत्ररक्षक, परंतु बीट करून निघून गेलाय अगदी स्क्वेअर लेग डीप क्षेत्रामध्ये। चेंडू फरार 4 धाब्यांसाठी। थँक्यू सो मच। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा चेंडू वाईट पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती देखील चौकार पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली आहे। अगदी कालच एक रणजी मधला प्लेयर मिळाला होता, ट्रेन मध्ये योगायोगानं भेट झाली, त्यानं मात्र सांगितलं की जर आम्ही टार्गेट करतो चांगल्या गोलंदाजाला, त्यावेळेस ज्या वेळेस विचारणा झाली, यावेळेस देखील कैलास भांडेच्या बॅट मधला गॅप मध्ये चेंडू फरार, वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार।
त्यावेळेस विचारणा केल्यानंतर, थँक्यू सो मच, विचारणा केल्यानंतर त्याने सांगितलं की सर, चांगल्या गोलंदाजाला टार्गेट करणं, कारण पहिल्याच चेंडूवरती जर चांगल्या गोलंदाजाला तुम्ही फटका खेळत असाल तर मात्र थोडेसे मनसुबे उद्ध्वस्त होत असतात गोलंदाजाचे, आणि तीच रणनीती आम्ही मात्र त्यावेळेस वापरतो की पहिल्या चेंडूवरती मोठा फटका कसा येईल. हो, यावेळेस मात्र स्विंग झाला चेंडू, थोडासा इन स्विंग झाला, टर्न झाला, आणि या चेंडूचा मात्र फायदा मात्र गोलंदाजाला लाभलाय. निश्चितपणे यावेळेस देखील फ्रंट फूट वरती येऊन यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, शफल झाला होता, स्क्वेअर लेग डीपला खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू आलाय. ओहो, उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय झेल घेण्यासाठी, झेल सुटलाय, धरतीला दान. कर्दनकाल ठरणारा कैलास भांडे याचा मात्र झेल जर तुम्ही सोडत असाल तर मोठी चुकी करताय. चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये. संधी दिली गेली होती. जीवनामध्ये देखील तेच घडतं मित्रांनो, संधी वारंवार येत असते, परंतु एक संधी अशी येते की तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाते. ती संधी मात्र शोधणं गरजेचं. संध्या वारंवार येत नाहीत. धावफलकावरती 15 धावा. हो, यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, सफल चेंडू, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा मनसुबा यावेळेस होता कैलास भांडेचा, परंतु निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती विदाउट लॉस 15 धावा पाहायला मिळत आहेत. आपण पाहतायत, ऐकतायत माननीय श्री श्रेयस दादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 चे हे नियोजन. आयोजक आहेत ओवी स्पोर्ट्स बिरवाडी व ग्रामस्थ मंडल बिरवाडी यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य नियोजन पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं आयोजकांचं आणि नियोजकांचं पुनश्च एकदा मनापासून आभार. आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये हा शेवटचा सामना पाहायला मिळतोय दिवस क्रमांक 3 मधला. या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ मात्र बक्षीस पात्र ठरणार आहे, म्हणून हा सामना खूप महत्वाचा. आणि हा सामना रंगतोय जय हनुमान सापगाव विपक्ष अंबरजे. अमित येतोय षटक क्रमांक 2 मध्ये. ओहो, फुल ऑफ लाईनचा चेंडू, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये झेल टिपला गेलाय, फलंदाज नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच डीजे. मुसीबत आली होती खऱ्या अर्थानं. 15 धावा पहिल्या ओव्हर मध्ये घेतल्यानंतर यावेळेस अमित आला पहिल्या चेंडूवरती. त्याने मात्र इरादे स्पष्ट केलेत की यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवेल. पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र नितीनला तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. स्वतःवरचा विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स यावेळेस खूप महत्वाचा, आणि तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतो या गोलंदाजामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. 2 फलंदाजांमध्ये चर्चा देखील पाहायला मिळतीये. नीरज येतोय, ज्या नीरजने मागील मॅच मध्ये देखील कामगिरी सुरेख केली होती, चांगली फटकेबाजी केली होती, कुठल्याही प्रकारचा दबाव प्रेशर न घेता चांगली फलंदाजी झाली होती. या मॅच मध्ये कशा प्रकारचा कारनामा असेल. ओहो, यावेळेस अगदी बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट बॉल मध्ये संपर्क कमी पाहायला मिळाला. एक सिंगल धाव येते. हाताला स्पर्श करून चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. सिंगलने धावफलक पोहोचलोय 16 अंकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी अमितच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवरती एक महत्वाची विकेट प्राप्त झाल्यानंतर यावेळेस मनसुबे देखील वाढलेले पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेस शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू आला. थोडासा स्लोवर पिच चेंडू होता, गती परिवर्तन करण्यात आलं.
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि परिवर्तन हा खेळाचा देखील नियम आहे. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन झालं आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला लाभलाय. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय, बॅक टू बॅकचे निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. चांगली गोलंदाजी यावेळेस अमितच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, केवळ 1 धाव दिली, 1 गडी बाद केलाय. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी. अंबरजे संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करतोय. उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे, कॉल दिला गेलाय का? यस, कॉल दिला गेलाय. झेल घेतला जाईल का? घेतला गेलाय आणि गोलंदाजांचा कर्दनकाल ठरणारा कैलास भांडे यावेळेस मात्र नाराज करून तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडू जर बघायला गेला तर डॉट खेळले गेले होते कैलास भांडेच्या माध्यमातून. तिसऱ्या चेंडूवरती हावी होण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज झाली. चेंडू मात्र 30 यार्ड मध्ये उडाला सर्कल मध्ये आणि झेल टिपला गेला. 3 क्षेत्ररक्षक आले होते, कॉलिंग दिली गेली आणि कॉल दिल्यानंतर मात्र झेल टिपला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतो. यावेळेस आलाय फलंदाज सुभाष. आजच्या दिवसामध्ये मला वाटतं सुभाषला आता प्रथमच फलंदाजी करायला मिळाली आहे. कारण या संपूर्ण मॅचेस मध्ये जर बघायला गेला तर कैलास भांडे, नितीन आणि नीरज या 3 फलंदाजांनी कामगिरी केली होती. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा कट बिहाइंड फुल आवाज येतोय. आवाज आलाय, पंचांची उंगली आकाशाकडे, म्हणजेच फलंदाज आल्या पावली परतीच्या प्रवासाला. थँक्यू सो मच डीजे. क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ का ओळखला जातो मित्रांनो, तर स्कोअर बोर्डवरती एकदा नजर मारूयात. राजने तब्बल 15 धावा खर्च करून एकही गडी बाद केला नव्हता. तदनंतर आला अमितनं 3 गडी बाद केलेत आणि केवळ 1 धाव दिली आहे. आणि संपूर्ण चित्र मात्र त्याने बदललं या ओव्हर मध्ये. म्हणून क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ ओळखला जातो. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. 2 षटक समाप्त झाली आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आलाय गणेश. चांगली कामगिरी राहिली आहे. दुसऱ्या षटकामध्ये अगदी फलंदाजांना मात्र कुठल्याही प्रकारचे हात खोलू दिले तर नाहीच, परंतु 3 तब्बल विकेट त्याने मात्र पटकावल्या, त्यात देखील महत्वपूर्ण. उडवलाय चेंडू, पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतोय. झेल सुटणार नाहीये, टिपला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. नक्कीच यावेळेस महत्वाचा फलंदाज महेश हा देखील इंजर्ड झाला आणि ती देखील डोकेदुखी ठरली संघासाठी. कारण महेश चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगले फटके खेळण्यामध्ये माहिर आहे, विस्फोटक फलंदाजी करतो. इंजर्ड झाल्यामुळे त्याला मात्र फलंदाजीसाठी पाठवलं गेलेलं नाहीये आणि मला तरी वाटतं महेश फलंदाजीसाठी येईल की नाही ही देखील शंका आहे. कारण त्याला ओव्हर आणणं देखील शक्य होत नाहीये इंजर्ड झाल्यामुळं. यावेळेस मात्र विकेट क्रमांक जर बघायला गेला तर 4 यावेळेस प्राप्त झाली आहे. गणेशनं कामगिरी केली आहे. पहिल्या चेंडूवरती महत्वाचा गडी बाद. ओहो, यावेळेस अतिरिक्त बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय.
वाईटचा एक्स्ट्राची धाव दिली गेली आहे. पहिल्या चेंडूमध्ये गणेशने मात्र विकेट महत्वाची पटकावली. हा चेंडू एक्स्ट्राचा पाहायला मिळाला. हो यावेळेस पुन्हा एकदा चुकीचा चेंडू पाहायला मिळतोय. यस लेग स्टिकला मिस करतोय चेंडू. खूपसा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. अभि सावंत जर सांगतायत की पुन्हा एकदा वाईट पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय गणेशच्या माध्यमातून. लेंथ आणि लाईन चूक ठेवावी लागेल. आतापर्यंत नक्कीच जयमान सापगाव टीमला मात्र थांबवलं गेलंय. टीम अंबरजे संघाकडनं किफायतशीर कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजांच्या माध्यमातून. परंतु हा गणेश मात्र बॅक टू बॅकचा तिसरा वाईट चेंडू टाकतोय. लेंथ आणि लाईन अजूनही सापडत नाहीये योग्य ती. लेग स्टिकच्या बाहेरचा सलगचे 2 वाईट पाहायला मिळाले. या आधीचा वाईट चेंडू पहिला वाईट चेंडू जर बघायला गेला तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता. मेजर किशोर यावेळेस मात्र मार्गदर्शन करतायत गोलंदाजाला. हो यावेळेस चांगला अचूक चेंडू. पुन्हा एकदा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे झेल टिपला गेलाय. फलंदाज असेल बाद. बॅक टू बॅकच्या विकेट यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत. टीम सापगाव संघ अर्धी टीम मात्र तंबूच्या आश्रयाला परतते माघारी. थँक्यू सो मच डीजे. विकेट क्रमांक 5 पाहायला मिळाली. अर्धी टीम तंबूच्या आश्रयाला गेली आहे. आणि जर स्कोरबोर्ड वरती नजर फिरवायला गेला तर केवळ 19 धावा पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 15 धावा. तदनंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 धाव आली. 3 गडी बाद झाले. अमितनं कामगिरी केली होती त्या ओव्हरमध्ये. तिसरं षटक हाताळण्यासाठी गणेश आलाय आणि गणेशने देखील 2 विकेट पटकावल्या आहेत. हो यावेळेस हलक्या हातानं कट केला आहे. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. हा फटका सुरेख आहे. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षकानं अंतिम क्षणी चेंडू रोखून यावेळेस थ्रो केलाय. दरम्यान 3 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. या 3 धाव्यांनी धावफलक पोहोचलंय 22 या आकड्यावरती. मी तर म्हणेल मोठे फटके खेळण्यापेक्षा डाऊन द ग्राउंड फटके खेळला जेणेकरून सिंगल डबलच्या धावा घेऊन देखील स्कोर या ठिकाणी वाढू शकतो. आणि चांगली गोलंदाजी आहे सापगाव टीमकडे. 40+ जर तुम्ही झालात तर निश्चितपणे एक चांगली फाईट स्कोर तुम्ही या ठिकाणी फाईट करू शकता तुम्ही. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा अपील केली जाते. बिग अपील फेटाळली गेली आहे. पंचांचा निर्णय अजूनही येत नाहीये. चर्चा होतीये. नक्कीच जाणतायत की महत्वाचा सामना आहे. चर्चा होणं गरजेचं देखील. चर्चा झाली आहे. निर्णय काय असणार आहे पाहूयात आपण. यस फलंदाज यावेळेस बाद असेल घोषित केला गेलाय. थँक्यू सो मच डीजे. कटबँडला तुम्ही रिव्ह्यू नाही घेऊ शकत मित्रांनो. यस पंचांचा इशारा येतोय. यावेळेस फलंदाज बाद असेल. पायाला स्पर्श करून चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि मग विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. या अनुषंगाने फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलंय. चांगला निर्णय पाहायला मिळाला. अजून एक विकेट पाहायला मिळाली कटबहॅनच्या रूपामध्ये. यावेळेस मात्र तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल उर्वरित फलंदाजांना. कारण बघा प्रत्येक मॅच मध्ये तुमचे महत्वाचे फलंदाजच बॅटिंग करतील असं नसतं मित्रांनो. तुम्हाला मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबलच्या धावा घ्याव्या लागतील. हो यावेळेस देखील चेंडू उडावलाय. फटका किती चांगला. 1 बाउन्स ओव्हर द रोप बीट करून निघून गेलाय.
सीमारेषे पार आलाय संघर्षमय पारीमधला हा चौकार. यावेळेस जर बघायला गेला तर वन बाउन्स ओव्हर द रोप बीट करून चेंडू निघून गेला मिड विकेट आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाला. हो यावेळेसचा फटका देखील चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? यस, 2 धावा कंप्लीट. 2 धावांनंतर धावफलक पुढे सरसावलंय. एक चौकार आणि दुहेरी धाव पाहायला मिळाली. धावफलक पोहोचलोय 28 अंकावरती. निश्चितच धावा आल्या आहेत. याच प्रकारच्या धावा जमा कराव्या लागतील. सिंगल डबल एखादा खराब चेंडूवरती मोठा फटका म्हणजे जवळजवळ 40 ते 45 धावा जर या धावफलकावरती लगावल्या गेल्या तर मात्र अंबरजे टीम साठी फाईट स्कोर असू शकतो. कारण सापगाव टीमकडे गोलंदाजी देखील आहे चांगली. तर सापगाव टीम आपला प्रतिनिधी आहे त्याला मात्र सांभाळा कारण स्टेजवरनं या ठिकाणी दुखापत होऊ शकते. हो यावेळेस मात्र घुटणे टेक तमाशा देख अशा प्रकारचा हा फटका प्रेक्षकाला मात्र आनंद घेताना या ठिकाणी चेंडू रोखला गेलाय परंतु चेंडू मात्र प्रेक्षकाने रोखलाय आणि हा चेंडू फरार सीमारेषे पार चौकार. थँक्यू सो मच डीजे. या चौकाराने धावफलक पोहोचलोय 32 या आकड्यावरती. चांगली सुस्थितीमध्ये जातीय टीम. निश्चितच उर्वरित 5 चेंडूंवरती धावा घेणं गरजेचं बनलंय. मी तर म्हणेल बॅटरसाठी ही तुम्हाला खऱ्या अर्थानं ही तुमची परीक्षा आहे मित्रांनो आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला मात्र पास व्हावं लागेल. अगदी संकटात सापडलेल्या टीमला तुम्हाला मात्र बाहेर काढावं लागेल. क्या बात है, इरादे स्पष्ट, दे धक्का. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. स्विच हिट फटका पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी आलाय चौकार. थँक्यू सो मच डीजे. काय फटका सजवला गेला. स्वतःवरचा विश्वास. रग हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर खुद समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर. तुम्हें मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. क्या बात है. ओहो यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका खेळून काढला. एक सिंगल घेतली गेली. डबलचा कॉल आहे. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? यस, यावेळेस अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल पुन्हा एकदा येतोय. मिसफील्ड पाहायला मिळते आहे. 3 धावा कंप्लीट. महत्वाच्या धावा जोडल्या जात आहेत कारण म्हणतात ना ताटातील अन्नाचा 1 कण आणि क्रिकेटमधील 1 रन खूप काही सांगून जातो. त्याच प्रकारच्या या धावा महत्वाच्या आहेत. 1-1 धाव जोडल्या जात आहेत. या दोन्ही बॅटरसाठी मी तर म्हणेल डगआउट मधनं टाळ्या झाल्या पाहिजेत. सापगाव टीम महत्वाच्या धावा जोडल्या जात आहेत. कामगिरी करून दाखवतायत मयूर आणि दोन्ही मयूर. एक मयूर अंदाडे तर एक मयूर शेलके कामगिरी करून दाखवतायत मैदानाच्या आत. यावेळेस मात्र मयूर बाद होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला नाहीये आणि फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. चला लवकर बॅटर. ओहो महेश सॉरी, इंजर्ड प्लेयर माझा मित्र येतोय मैदानाच्या आत. संघ अगदी संकटाच्या छायेमध्ये असताना जबाबदारी घेतली आहे. एकदा क्लॅप झाल्या पाहिजेत मित्रांनो महेशसाठी. पायाला दुखापत झाली आहे. अति अंबरजे टीम मनापासून आभार की आपण प्रतिस्पर्धी महेशसाठी टाळ्या वाजवतायत. क्या बात आहे. इंजर्ड झालाय, चालता देखील येत नाहीये परंतु धर्म संकटामध्ये सापडले टीम आणि यावेळेस मात्र महेश जाणतोय की फटके मारणं गरजेचं बनलंय. 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये 10 धावा जरी आल्या तर संघासाठी महत्वाच्या असतील. प्रयत्न करतोय. हो 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 फटका खेळ काढलाय.
डिस्टन्स कव्हर केलाय फटक्यानं, चेंडू आउट ऑफ दी पार्क, ठोकला गेलाय षटकार, परंतु या ठिकाणी दुखापत वाढली आहे. थँक्यू सो मच डीजे. दुखापत वाढलीये फटक्यानं. यावेळेस महेश आणखी प्रॉब्लेम मध्ये आलेला पाहायला मिळतोय. ओहो, अगदी संपूर्ण टीमचे डोळे देखील पाणावले असतील. यावेळेस गुडघ्यामध्ये खूप सारा क्रॅम्प आलेला पाहायला मिळतोय आणि अगदी उभा राहण्याच्या स्थितीमध्ये देखील नव्हता. परंतु वाटलं नव्हतं महेश मैदानात येईल. अंतिम क्षणी आला, षटकार देखील आलाय, परंतु अतिशय जास्त प्रॉब्लेम मध्ये पाहायला मिळतोय. ओहो, हा क्रिकेट आहे मित्रांनो, परंतु त्याच्या बॅट मध्ये षटकार देखील आलाय. या जिगरसाठी मात्र हँड्सअप असतील. महेश जिद्दी प्लेयर आहे. अगदी खेळाडू देखील सांगत होते, संघ देखील सांगत होता खेळू नकोस, परंतु जाणतोय की आता महत्वाच्या क्षणाला आलोय तर खेळणं गरजेचं आहे. एक षटकार जर ठोकलाय त्याने, यावेळेस मात्र रिटायर्ड हर्ड होतोय. खऱ्या अर्थानं हार्ड या ठिकाणी मात्र ठोके चुकलेत खऱ्या अर्थानं हृदयाचे. एक षटकार त्याने ठोकलाय आणि संघाला मात्र धावफलक त्याने तब्बल 45 वर नेऊन ठेवलंय. शेवटचा चेंडू आहे. या फटक्यावरती आल्या 2 धाबा आणि या 2 धाब्यांनी धावफलक पोहोचलंय 47 अंकावरती. 24 चेंडू 48 धाब्यांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 12च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. 12च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील अंबरजी टीमला. थँक्यू सो मच. अजूनही बरेच दिवस आहेत या स्पर्धेचे. महत्वाची सूचना असेल, स्वतः बालादादांनी यावेळेस मैदानाच्या आत असलेला कचरा म्हणजेच प्लास्टिक ते मात्र बाहेर टाकले. जर्सी तुम्हाला ज्या दिल्या जात आहेत त्या जर्सीचं जे प्लास्टिक आहे मित्रांनो रॅलिंगच्या त्या साईडला टाका, जेणेकरून मैदानामध्ये येणार नाहीये. कारण रॅलिंगचा आतमध्ये आलेला तो प्लास्टिक जो आहे तो नवा आहे, करकरीत कोरा आहे आणि त्याच्यावरती पाय जर पडला एखाद्या खेळाडूचा तर स्लिप होऊन दुखापत होऊ शकते. या अनुषंगाने तुम्हाला जे टी शर्ट दिले जातात त्याच्या ज्या प्लास्टिक्स आहेत त्या मात्र मैदानाच्या रॅलिंगच्या बाहेर टाकून द्या. तर उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत ज्या टीम्स मात्र या ठिकाणी फाईट्स करणार आहेत. महालक्ष्मी मलेगाव विपक्ष
हिंदुस्थानी चेरपोली ए संघ फाईट करेल. शार्प 9 वाजता या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंग मात्र करायचे, ते मात्र 8:45 वाजता 8:30 ते च्या दरम्यान तुम्हाला रिपोर्टिंग करायचे या दोन्ही टीमला. तदनंतर शिवशंभू असनोली टीम विपक्ष जय अंबे कलंबे हा सामना असणार आहे दुसरा उद्याच्या दिवसातील. तिसरा सामना असणार आहे रमेश स्पोर्ट्स साटगाव विपक्ष छत्रपती स्पोर्ट्स खैरे, हा सामना तिसरा असणार आहे उद्याच्या दिवसातील. चौथा सामना असणार आहे मुसई विपक्ष हिंदुस्थानी चेरपोली बी, असा हा सामना असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. पाचवा सामना असणार आहे परी वॉरियर्स शेरे विपक्ष छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स वालशेत. तर या संपूर्ण टीमला महत्त्वाची सूचना ही असेल की आजचा दिवस क्रमांक 3 आहे आणि प्रत्येक सामना हा मात्र दिलेल्या टाइमवरती झालेला आहे. या अनुषंगाने तुम्हाला मात्र ठीक सकाळी 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचे, ज्या संघाचा पहिला सामना आहे, आणि दिलेल्या टाइमवरती तुम्हाला मात्र या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. जाऊयात मैदानाच्या आत, जिथे मात्र हा सामना पाहायला मिळतोय बक्षीस पात्र फेरीमधला. अंबरजे विपक्ष जय हनुमान सापगाव टीम फाईट करतीये. चला क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करा. टीम जय हनुमान सापगाव टीम पॉवर प्ले मेंडेटरीचं षटक हाताळण्यासाठी यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती जय हनुमान टीम कडनं सापगाव टीम कडनं येतोय. जर्सी क्रमांक 42 जणू काय या टीमचं मी तर म्हणेल आयकॉन प्लेयर आहे असं वाटतंय, परंतु टी शर्ट त्याला बसला नाही आणि त्या अनुषंगाने त्याने मात्र दुसरी टी शर्ट घातलेली पाहायला मिळते, जर्सी घातलेली पाहायला मिळते. मॅचला होतीये सुरुवात. स्ट्राइक एंड वरती मेजर किशोर पाहायला मिळत आहेत, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रथमेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर आला आहे. मयूरनं बॅटिंग करत असताना चांगले फटके खेळून काढले, एक सुस्थितीमध्ये संघाला नेलं. आता मात्र जबाबदारी आहे गोलंदाजीची. मयूर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. लेफ्ट आर्म किशोर या बॅटरसाठी. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न फसलाय. बॅरिगेटवर बिग अपील पाहायला मिळते, बिग अपील पाहायला मिळते, परंतु यावेळेस मात्र अपील पूर्णपणे फेटाळली गेली आहे. तर बॅरिगेटवरती जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण खाली उतरा. रॅलिंग इतकी मजबूत नाहीये मित्रांनो, काही ठिकाणी दगड लागल्यामुळं खोल खड्डा गेलेला नाहीये आणि त्या अनुषंगाने रॅलिंग पडू शकते, तुम्हाला इजा होऊ शकते. रॅलिंग वरून खाली उतरा, सर्व प्रेक्षक खाली उतरा. थँक्यू सो मच. माझे गुणी प्रेक्षक आहेत, आमचा आवाज पोहोचल्यानंतर त्वरित ऐकतात. धन्यवाद, मनापासून आभार तुमचे. जाऊयात मैदानाच्या आत, जिथे मात्र पहिला चेंडू अगदी सफल बिग अपील पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा हो यावेळेचा चेंडू गुड लेंथला चेंडू, सफल चेंडू, गुड चेंडू पाहायला मिळतोय. मयूर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त करतोय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि तंत्रशुद्ध गोलंदाजी करतोय. स्वतःवरती विश्वास ठेवून यावेळेस मात्र अगदी वेगवान गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी. ओहो, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू. दशरथ खुपसे सर सांगतायत यावेळेस मात्र हा चेंडू वाईट असेल, एक्स्ट्राची धाव द्यावी लागेल. निश्चितपणे यावेळेस स्कोरवरती 1 धाव जमा झाली आहे. संघाचं खातं खोललं गेलंय. अंबरची टीम फाईट करते. यावेळेस पाठलाग केला जातोय तब्बल 48 धावांचा. आतापर्यंत मयूरनं चांगली कामगिरी केली आहे. 2 चेंडू निर्धाव हाताळले, तिसरा चेंडू एक्स्ट्राचा पाहायला मिळाला. यावेळेस पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. ओहो, खोदून काढण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू. काय कमालीची गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवरती जर बघायला गेल्यात तर व्हेरिएशन पाहायला मिळतंय. टप्प्याची देखील यावेळेस मात्र अचूक टप्पा आणि अचूक लेंथ लाईन टाकण्यामध्ये मात्र माहिर पाहायला मिळतोय मयूर. ओहो, आता मात्र लोअर फुलटा चेंडू होता, फटका खेळून काढलाय. 38 मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. ओहो, बिग अपील पाहायला मिळते, परंतु पोहोचलाय सेफली. नॉन स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय फलंदाज आणि ही एक सिंगल धाव असेल, चिकी सिंगल. आमचे फैजल शेख यांच्या माध्यमातून असं अनाउन्स केलं जातं. सोरुटी धाव म्हणजे चिकी सिंगल. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी चांगली गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी, अगदी सफल गोलंदाजी केली जाते. जर विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या ओव्हरमध्ये जय हनुमान सापगाव टीमने मात्र 15 धावा घेतल्या होत्या. कैलास आणि नितीननं
चांगली फलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु यावेळेस मात्र किशोर सर अजूनही चांगली फटकेबाजी होत नाहीये. नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला प्रथमच यावेळेस स्ट्राईक एंडवरती पोहोचलाय. ओव्हर द विकेटने यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. ओहो, यावेळेस मात्र फटका बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र किती धावा घेतल्या जात आहेत? 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पोहोचलं 4 अंकावरती. प्रत्येक धाव महत्वाची बनली आहे. जय हनुमान सापगाव टीम देखील जाणतीये की या सामन्यामध्ये आपल्याला जर विजय संपादित करायचा असेल, या स्पर्धेमध्ये पुढे जायचं असेल, बक्षीस पात्र तर ठरणार आहेत विजयानंतर, परंतु पुढे जर जायचं असेल तुम्हाला मात्र विजयी व्हावंच लागेल. आणि पराभूत होणारी टीम मात्र घरी माघारी परतेल. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने लॉप केला. एक सिंगल घेतली गेली आहे दूरवरनं. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. कमालीचं क्षेत्ररक्षण. चेंडू फेकी देखील अफलातून पाहायला मिळाली. क्लॅप्स देखील झाल्यात विकेट कीपर कैलास पांडे यांच्या माध्यमातून. नक्कीच ज्याच्या वेळेस चांगली असे चला टीम मीटिंग नकोय. जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण सूर्य देवता मात्र परतीच्या प्रवासाला निघालेला आहे आणि तो मात्र आपल्यासाठी थांबणार नाहीये. त्याचा प्रवास मात्र आता दूरवर मला तर वाटतोय दुसऱ्या देशामध्ये वाटतंय नाही गेलाच आहे, कारण तो थांबणार नाहीये. त्याचा आजचा सफर या आपल्या इंडियामधील संपलेला आहे. परतीच्या प्रवासाला निघालेला आहे तो. चला जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका, ही महत्वाची सूचना असेल आपल्यासाठी सापगाव टीम. तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये मात्र षटका हाताळावे लागतील, अन्यथा तुम्हाला एक प्रतिनिधी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र 38 मध्ये घ्यावा लागेल. हे नियम आहेत, ते नियमांचं पालन करा. आणि निश्चितपणे आजच्या दिवस क्रमांक 3 आहे. प्रत्येक टीमने मात्र पालन केलंय आणि यापुढेही करतील, कारण जाणतायत की लाईव्ह टेलिकास्ट असतं. घर बसले अनेक प्रेक्षक बघत असतात प्रत्येक टीमला. ओहो, यावेळेस मात्र फटका फसलाय. नो मॅच मध्ये चेंडू लँड होतोय. मी तर म्हणेल यावेळेस गोलंदाजाने चेंडूवरती येणं गरजेचं होतं, कारण जर बघायला गेलात तर 38 मधला क्षेत्ररक्षक देखील दूर होता. मिड विकेट लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक देखील आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील दूर होता. चेंडूपर्यंत पोहोचू शकले नसते, परंतु सेफ झोन मध्ये यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल घेतली गेली आहे. पुन्हा एकदा मेजर किशोर स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत. ही जोडी मात्र अजूनही ताण मांडून बसलेली पाहायला मिळते, प्रथमेश आणि किशोर. परंतु या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. रोखलं गेले आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये जर बघायला गेलात तर कमी धावा आल्या. या ओव्हरमध्ये देखील नीरजनं आतापर्यंत एक चेंडू हाताळला, केवळ 1 धाव दिली आहे. ओहो, यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन, हवाई सफर, चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. थँक्यू सो मच डीजे. या षटकाराने धावफलक पोहोचलं 12 अंकावरती. एक फटका सुरेख आलाय बॅटरच्या बॅट मधनं. किशोर ओहो, यावेळेस कोदून काढलाय स्वतःच्या फॉलो थ्रू वरती. कमालीचं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. लाजवाब एफर्ट पाहायला मिळाला. कमी वेळ होता चेंडू रोखण्यासाठी, परंतु नीरजनं अगदी हा चेंडू रोखला आणि कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलो थ्रू वरती अशा प्रकारचा चेंडू रोखणं, अगदी फुटबॉल स्टाईलनं अगदी एका पायाने चेंडूला रोखलं. एकही धाव दिलेली नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. ओहो, यावेळेस देखील फटका खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. यस, यावेळेस देखील एकच धाव दिली गेली आहे. अगदी डीपला चेंडू पोहोचवला होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता. चेंडूला कलेक्ट करून थ्रो करेल दरम्यान एक सिंगल दिली गेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत. नीरजच्या माध्यमातून धावा खर्च केल्यात नीरजने या ओव्हर मध्ये. 8 धावा. धावफलक पोहोचलंय 13 या अंकावरती.
प्रथमेश यावेळेस स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. ओहो, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली गेली आहे. थोडासा गिरकी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, थोडीशी तू मॅच पाहायला मिळते. यावेळेस मात्र तू पकडणार की मी, परंतु या नादामध्ये मात्र 3 धावा कंप्लीट होत आहेत. 4 ठिकाणी सिंगल ते डबल ठीक होतं, परंतु तिसरी धाव घेतली म्हणजेच कुठेतरी मिसफिल्ड अतिरिक्त पाहायला मिळाली. त्याचा फायदा मात्र फलंदाजांनी घेतला. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, चांगला तालमेल पाहायला मिळाला आणि या 3 धावा मात्र अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावांनी धावफलक पोहोचलं 16 या अंकावरती. 48 धावांचा टार्गेट आहे. 16 धावा आतापर्यंत घेतल्या गेल्या आहेत. 1.5 चा सामना आतापर्यंत झालाय. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी अजूनही यावेळेस विकेट वरती पाहायला मिळते आहे. अजूनही एकही विकेट आलेली नाहीये सापगाव टीम साठी. ओहो, यावेळेस देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडला गेलाय. सहज सोपा झेल यावेळेस मात्र कठीण होऊन बसला आणि चुकीला माफी नाहीये. जे किशोर मेजरच्या बॅट मधनं चांगली फटकेबाजी होतीये आणि या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजेच गोलंदाजांचा कर्दनकाल. चुकी झाली आहे. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण आहे उर्वरित 2 षटकाला राहिलेत म्हणजेच 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी टीम अंबरजे संघासाठी 31 धावा. तर 31 धावा डिफेन्स केल्या जातील का टीम जय हनुमान सापगाव टीम कडनं. यावेळेस संधी झाली होती, स्क्वेअर लेगला फटका खेळून काढला होता, अगदी हातामध्ये चेंडू पोहोचला होता. झेल मात्र घेत असताना चुकी झाली, झेल सुटला आणि परिणामी एक जीवन संजीवनी प्राप्त झाली आहे फलंदाजासाठी. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. या मॅच साठी खूप सारा वेळ घेतला जातोय. पंच याच्याकडे देखील लक्ष द्या, वारंवार त्यांना सूचना देखील द्या. आमच्या माध्यमातून देखील सूचना दिल्या जात आहेत. जर जास्तीचा वेळ घेतला गेला तर तुम्ही एक क्षेत्ररक्षक निश्चितपणे घेऊ शकता 38 मध्ये. कैलासजी भांडे साहेब, आपणास विनंती असेल की वेळेचं भान ठेवा, कारण बघा थोडंसं धुसट होत चाललंय वातावरण आणि याचा परिणाम गोलंदाजांवरती, क्षेत्ररक्षकावरती आणि बॅटरवरती देखील होऊ शकतो. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतं. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय अजय. अजय आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. महत्वपूर्ण षटक आहे हे. ओहो, चांगला चेंडू, अफलातून चेंडू, ब्लॉक होलला व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नांना यश देखील पाहायला मिळालं. क्लॅप्स देखील झाल्यात. काय कमालीचा चेंडू हाताळला गेला. नक्कीच जाणतायत की शरीर यष्टीवरती जर फलंदाजाच्या यावेळेस चेंडू टाकला गेला तर तो मात्र आरपार असेल आणि त्या अनुषंगानं ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो. सफल चेंडू पाहायला मिळाला. ओहो, लोअर फुलटा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू वरती चेंडू रोखला गेला. कमाल है, क्या बात है. न कद बडा न पद बडा, मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. अजय यावेळेस मात्र एक महत्वाकांक्षी गोलंदाजी करतोय. इरादे स्पष्ट आहेत की यावेळेस मात्र विजय संपादित करायचा आहे. काय गोलंदाजी करतोय. हो, फटका फसला. यावेळेस झेलची संधी झाली आहे, झेल घेतला गेलाय. फलंदाज बाद मेजर किशोर. एक बड़ी मछली जाल में फंस गई है. बैक टू द डगआउट. काय कमालीची गोलंदाजी केली आहे अजयनं. पहिल्या चेंडूवरती कुठली धाव नाहीये. दुसऱ्या चेंडूवरती स्वतःच्या फॉलो थ्रू वरती चेंडूला रोखलं गेलं, धाव दिली गेली नाहीये. तिसऱ्या चेंडूवरती त्याने मात्र फसवलं. गिरकी घेणारा वळणारा चेंडू पाहायला मिळाला. लिडिंग एज झाली आणि झेल अचूक कॅरी केला गेला. 3 चेंडू हाताळले गेले, एकही धाव नाहीये. समीकरण 9 चेंडू 31 धावा. ओहो, 9 मध्ये 31 ची गरज असताना फटका सुरेख पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला फटका. अगदी समालोचन कक्षेला सलामी देणारा, मानवंदना करणारा हा षटकार आलाय.
हो 9 मध्ये जवळजवळ 31 ची गरज होती आणि आता मात्र समीकरण 8 चेंडू 25. फलंदाजाने सांगितलं की बारी बारी सबकी बारी भाई, कभी तुम्हारी कभी हमारी. आतापर्यंत अजय बारी होता, परंतु आता मात्र फलंदाज सांगतोय आम्ही बारी. 8 चेंडू 25चं समीकरण आलंय. या षटकाराने मात्र समीकरण पूर्णपणे बदललं गेलंय. मॅच मध्ये आलाय निश्चितपणे अंबरजी संघ या षटकारानं. ओहो यावेळेस मात्र ऑन प्रेशर पाहायला मिळाला. गोलंदाज ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा. एक्स्ट्राची अतिरिक्तची धाव दिली गेली आहे. आता मात्र समीकरण बनलंय 8 चेंडू 24चं समीकरण. कालच्या दिवसामध्ये देखील हेच समीकरण बनलं होतं. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी विपक्ष 8 मध्ये 6 मध्ये 24 ची गरज असताना सामना परास्त झाला होता संघ. ओहो यावेळेस मात्र चेंडूला उंची नाहीये, खाली राहिला चेंडू. परिणामी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गुड लेंथ वरती रिलीज झाल्यानंतर, विकेट वरती रिलीज झाल्यानंतर चेंडू मात्र उडलाच नाही, खाली राहिला आणि त्याचा फायदा मात्र अजय या गोलंदाजाला लाभतोय. एक षटकारानंतर कमबॅक केलं होतं, परंतु यावेळेस मात्र कमबॅक करून पुन्हा एकदा टीमसाठी आशा पल्लवित करतोय अजय. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण असेल. 7 चेंडू 24 ची गरज. हो 7 मध्ये 24 ची गरज असताना फटका खेळून काढलाय, खोदून काढलाय. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल आणि या सिंगलनं षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 25 धावा. समीकरण बनलंय 6 चेंडू 23 धावांची गरज. हु विल विन दिस मॅच? आय डोंट नो. वेट अँड वॉच आफ्टर 6 बॉल. 6 चेंडू तुम्हाला बघावे लागतील, कारण 6 चेंडू नंतरच सांगू शकतो की कोण संघ विजयी. कारण क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. म्हणून विश्वभरामध्ये जगभरामध्ये जर बघायला गेला तर क्रिकेटचे चाहते हे तुम्हाला अमाप मोठ्या प्रचंड संख्येने पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू 23 ची गरज आहे. तर बॅटिंग वरती पाहायला मिळत आहेत 2 बॅटर, गणेश आणि प्रथमेश. गणेशच्या बॅट मध्ये एक षटकार आलाय. आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू 23 ची गरज. काल 6 मध्ये 24 ची गरज होती, आज 6 मध्ये 23 ची गरज आहे. मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे, त्या षटकारानं बनवली आहे. गणेश आला, गणेशने एक 6 लगावला, एक सिक्सर लगावला आणि त्या सिक्सरने मात्र पूर्णपणे मॅच फिरली आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय दीपक. हो फटका यावेळेस खेळून काढलाय, उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतोय. चेंडू स्टॉप केला गेला. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. आता मात्र समीकरण आहे 5 चेंडू 21 धावा. हे भावा, राहिलेत 5 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. अतिशय कुशल मोमेंटला पोहोचलाय हा सामना. आता मात्र 5 चेंडूंमध्ये 21 ची गरज असताना मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा मॅच फिरू शकते अंबरजी संघाकडे. परंतु या चेंडूवरती मोठा फटका येईल का? मोठा फटका येणं गरजेचं बनलंय. जर बघायला गेला तर पूर्णपणे आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. बाउंड्री लगत क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. यावेळेस मात्र वाईटचा इशारा देखील येतोय. खराब चेंडू पाहायला मिळाला. 1 फॉर द ओव्हरची देखील ग्वाही पाहायला मिळते. समीकरण 5 चेंडू 20 ची गरज आहे. आता मात्र आपण पाहू शकताय की डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला, कव्हरच्या दिशेला देखील लॉंग ऑनला, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हरच्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. हो यावेळेस मात्र लडार मध्ये चेंडू फेकून दिला. यूज अँड सम ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच. या षटकाराने मात्र मॅच पूर्णपणे आता मात्र वर्चस्व जर बघायला गेला तर दोन्ही टीमचा पाहायला मिळतोय. कारण 4 मध्ये 14 ची गरज आहे अजूनही. परंतु ज्या पद्धतीनं गणेशच्या बॅट मधनं फटकेबाजी होती आहे, गणेशच्या बॅट मधनं आतापर्यंत गणेशने चेंडू खेळून काढलेत 5. या 5 चेंडू मध्ये त्याने तब्बल 15 धावा
कुठल्या गेल्या आहेत, म्हणजेच पूर्णपणे डॉमिनेट करण्याची कामगिरी मात्र केली असेल कोणी तर मात्र फलंदाज गणेशनं अफलातून फलंदाजी. ओहो यावेळेस मात्र पुन्हा एकदा लिडिंग एज होती. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, चांगला चेंडू, सफल चेंडू राहिलाय टीम जय हनुमान साबगाव टीम साठी. हा चेंडू मात्र चांगला राहिलाय. मागील चेंडू मात्र अंबरजे संघासाठी चांगला होता. हा आहे क्रिकेट मित्रांनो, हा आहे क्रिकेटचा खऱ्या अर्थानं क्लास, हा आहे क्रिकेटचा खऱ्या अर्थानं आनंद आणि तो आनंद मात्र आपण लुटतोय. आता मात्र समीकरण आहे 3 चेंडू 14 धाबा. महत्वाचा चेंडू यावेळेस हाताळला जाईल. ओहो 3 मध्ये 14ची गरज असताना यावेळेस देखील फटका बसलाय. आता मात्र 2 चेंडू 14ची गरज. हाय व्होल्टेज सामना. यावेळेस जर बिग हिट आला, चौकार किंवा षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा बनू शकते. चौकार किंवा षटकार येणं गरजेचं बनलंय. 2 चेंडू 14ची गरज. हु विल विन दिस मॅच? आय डोंट नो. आफ्टर 1 बॉल आय विल डिक्लेअर. ओहो यावेळेस फटका आलाय. बिग हिट. ओ माय गॉड, अतिशय जबरदस्त फटका. ऐन मोक्याच्या क्षणी यावेळेस मात्र गणेश हाहाकार करतोय. काय फटका सजवला गेलाय. आउट ऑफ दी पार्क. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला पार झालाय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार. यूज हँडसम ब्रँडेड षटकार. ओहो षटकार आलाय, परंतु थोडासा डिले झाला, थोडासा लेट झाला, परंतु अजूनही आहे मॅच. अतिरिक्त एक्स्ट्राच्या धावा जर दिल्या गेल्या तर मात्र मॅच बनू शकते. 1 चेंडू 8ची गरज. एक्स्ट्राच्या धाव दिल्या जातील का? ओहो 1 चेंडू 8 धाव्यांची गरज. ओहो अगदी लल्लू बॉल टाकला गेला. यावेळेस चांगला चेंडू टाकला गेला आणि यामध्ये मात्र निश्चितच ज्या संघाने मात्र आजच्या दिवसामध्ये बाजी मारली आहे, जय हनुमान साबगाव टीम पोहोचली आहे. यावेळेस मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचली आहे. कमालीची एफर्ट राहिला आणि खऱ्या अर्थानं त्या खेळाडूला मात्र मानवंदना दिली आहे. महेशच्या चेहऱ्यावरती देखील स्मितहास्य पाहायला मिळालंय. का नाही, अंबरची टीम खूप सुंदर खेळी या ठिकाणी करून दाखवली आहेत.